निर्माण करते सांगितलं, पण त्याचा क्रम ज्ञानोबारायांनी इथे सांगितलाय. अनेक ठिकाणी हा सृष्टीचा क्रम सांगितलाय. 15व्या अध्यायात सुद्धा सांगितलाय. वास्तविक पाहता ही सृष्टी सांगण्यात तात्पर्य नाही. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सृष्टीची उत्पत्ती सांगितली. कधी पंचमहाभूतांनी पासून सांगितली, कधी 3 महाभूतापासून सांगितली. वेगवेगळ्या कल्पात वेगवेगळी सृष्टी निर्माण होते. कधी असं वर्णन आलंय, परमात्मा आणि परमात्म्याच्या पोटातून कमळ निर्माण झालं आणि कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती, आणि मग त्या ब्रह्मदेवानी सगळी सृष्टी निर्माण केली. भागवतात वर्णन आलंय. पद्मकल्प म्हणतात. वराह कल्पात सृष्टी वेगळी सांगितली. मग वेगवेगळ्या कल्पात वेगवेगळ्या पद्धतीने सृष्टीची उत्पत्ती सांगितली. भागवतात तर जवळजवळ 10-15 वेळा सृष्टीचं वर्णन आलंय, मग वेगवेगळ्या पद्धतीने. आता 15व्या अध्यायात वेगळं आहे आणि थोडंसं इथं वेगळं आहे. का वेगळं सांगितलं? त्याचं कारण असं आहे, वांजेची या लेका कैची, हो, वांजेच्या मुलाची जन्मपत्रिका 5 पंडितांनी बनवली. सगळ्यांची सारखी येईल का? सगळ्यांची सारखी येणार नाही, कारण तो कोणाचा मुलगा आहे म्हणजे नसलेल्याची संगती सांगायची. एक सारखी सांगितले तर ते सत्य होऊन जाईल. याच्यातूनच सांगायचं ज्या अर्थी ही संगती वेगवेगळी त्या अर्थी हे कल्पित वस्तूची सांगितलेली आहे. अज्ञानामुळे जे भासलेलं आहे त्याची संगती सांगितली. म्हणून इथे सांगतात, उभय संगू पहिले बुद्धितत्व प्रसवले. उभय संगू पहिले बुद्धितत्व प्रसवले, बुद्धितत्व भारेले होय मन. दोन्हीचा संग झाला. मत ब्रह्म आणि परमात्मा, त्यांच्या संगतीतून पहिल्यांदा उभय संग पहिले बुद्धितत्व प्रसवले. बुद्धितत्व त्या ठिकाणी निर्माण होतं. पहिल्यांदा कारण शरीर आहे. नंतर कोणतं शरीर आहे? हो, शरीर किती आहेत? 4. कोण म्हणलं 4? नाही, 4 आहेत बरं का. एक महाकारण शरीर पण सांगेल, पण ते अंदाजे म्हणले ते. पण आपल्या सर्वसाधारण आपण जे चिंतन करतो त्यात 3 शरीर आहेत: स्थूल, सूक्ष्म आणि कारण. कारण शरीर म्हणजे काय? हो, अज्ञान. कारण शरीर मला जर सांगायचं असलं तर उदाहरण द्यायचं असेल आपल्याला, आपलं कारण शरीराचं उदाहरण द्यायचं असेल तर कोणतं उदाहरण देणार तुम्ही? झोप. झोपेमध्ये फक्त काय असतं? कारण शरीर असतं. त्याला पण आनंदमय कोश असं सुद्धा म्हणतो. झोपेत काय? फक्त अज्ञान असतं. चैतन्य आणि अज्ञान, प्रकृती आणि पुरुष दोघे तिथे आहेत. पण अजून सृष्टी निर्माण झाली, पण झोपल्यावर ती जागी होते. म्हणजे आपण झोपलो की ती जागी होते, आणि जागी झाल्यानंतर मग तिथे काय निर्माण करते? ते विकार निर्माण करते. जसं वेष्टीचं आहे तसं समष्टीचं आहे बरं का. स्वप्न निर्माण करते, स्वप्नातून पुढे मग जागृतीत येतो. तसं समष्टीच्या दृष्टीने समष्टी कारण उपाधीला काय म्हणतात?
ईश्वर ईश्वर म्हणतात, समष्टी कारण शरीर उपाधिक. समष्टी कारण अभिमानी त्याला म्हणतात ईश्वर. समष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी त्याला म्हणतात हिरण्यगर्भ. आणि समष्टी स्थूल शरीर अभिमानी त्याला विराट म्हणतात. हे शरीर सगळं जगत आहे त्याला विराट म्हणतात. मग आता पहिल्यांदा फक्त परमात्मा आणि प्रकृती कारण शरीर आहे, फक्त ईश्वराचा भाव आहे. मग त्या ईश्वरापासून पुढे काय होतं, तो ईश्वरच पुढे हिरण्यगर्भ कसा होतो, हिरण्यगर्भाचा विराट कसा होतो ते ऐका बा. उभय संगू पहिले बुद्धी तत्व प्रसवले. पहिल्यांदा दोघाच्या संगतीतून बुद्धी तत्व निर्माण होतं, म्हणजे समष्टी बुद्धी. हिरण्यगर्भ घ्या, समष्टी सूक्ष्म शरीर, आणि मग बुद्धी तत्व भारले होय मन. त्या बुद्धी तत्वाला आणखीन थोडंसं प्रक्षोभ निर्माण झाला, गुणाचा संघ निर्माण झाला, रजोगुणाचा संघ निर्माण झाला की त्याच्यातून काय होतं, समष्टी मन तयार होतं. ब्रह्मदेव घ्या, पुढे काय होतं, तरुणी ममता मनाची अहंकार तत्वरची तेने महाभूतांची अभिव्यक्ती होय. आणि मग मनाची तरुणी ममता आहे. पहिलं मन तयार झालं, ईश्वराला सुद्धा मन तयार झालं. पहिलं ईश्वर सुद्धा प्रलय काळामध्ये फक्त झोपलाय. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम. पण त्याच्या नाभीतून कमळ तयार झालं. ही प्रकृती पुरुष दोन्ही उपजली जयाच्या आमन मनी. तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. कमळ निर्माण होणं म्हणजे बुद्धी निर्माण होणं. बुद्धिरूपी कमळ निर्माण झालं. त्या बुद्धिरूपी कमळावर परत मन निर्माण झालं, ब्रह्मदेव निर्माण झाले. म्हटले त्यांनी चार बाजूला बघितलं ब्रह्मदेवाने, असं इकडं 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 आणि इकडं. नेमका मी आलो कुठून, ते चार भाग तयार झाले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, समष्टी अंतकरण. आणि मग पुढे काय झालं, तरुणी ममता मनाची. मन आलं की ते त्याचंही पुढं लग्न होतं. ते एक राहतच नाहीत, जोडीच आहे. कारण प्रकृती पुरुष आहे, त्यांच्यापासूनही जोड्या निर्माण होत जातात पुढे. मागे ती जोडी सांगितली, तुम्ही काल उदाहरण सांगितलं. अहंकार तलुशी वालभ पडले, मग इच्छा हे कुमारी झाली. ते कामाच्या तारुण्या, ती इच्छा होती आणि ती काम होता. आता ही तर ज्ञानोबा आहे, मन आणि ममता. पहिल्यांदा मन तयार झालं, पहिला संकल्प तयार झाला परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी. एकोहम बहुश्याम, मी एकटाय, एकले नकंठे वेची मनोनिया येणे, एकाकी न रमते, त्याला काही कर्मेना. आणि मग मन तयार झालं, मी काहीतरी केलं पाहिजे, मी बहु झालं पाहिजे. आणि मग स अकामयत म्हटले, ते कामना करतो. आणि मग त्या मनामध्येच ममता निर्माण होते. आता खरं तर मनात अहंकार निर्माण होतो आणि अहंकारातून ममता निर्माण होत असते, असा सगळीकडे क्रम सांगितलाय. 15व्या अध्यायात सुद्धा सांगत असताना तेथ चिद्वृत्ती पहिले,
महत्त्व उमलले ते पान वाले दुले एक निघे. चिद्वृत्ती म्हणजे इथं बुद्धी घ्या. त्याने काय झालं मग सत्वरजतमात्मकू त्रिविध अहंकार जो एकू तो तिवना आधोमुखू डिरू फुटे. म्हणजे महत्त्वातून अहंकार सांगितलाय 3 प्रकारचा आणि मग मन सांगितलंय. इथं क्रम सांगताना ज्ञानोबांनी पहिली बुद्धी नंतर मन घेतलंय आणि मनातून पुढे अहंकार सांगितलंय. म्हणून मी म्हटलं क्रमाचा विचार करू नका, कारण हे सगळंच काय वांजेची या लेखा, पण संगती सांगण्याकरता त्यातल्या त्यात आपल्याला कळण्याकरता ज्ञानोबांनी समजून सांगितलं. मन आणि ममता यांच्यातून अहंकाराची उत्पत्ती, किंवा बुद्धीतून अहंकार घ्या. अहंकार ममता निर्माण करतो आणि ममतेमधून मनाचं आणि ममतेचं लग्न लागतं असं घेऊ शकतो आपण. पण इथे सरळ सरळ जर अर्थ करायचा म्हटला तर तरुणी ममता मनाची. ममता जी आहे ती मनात आहे. ममता म्हणजे काय? हे माझं, या देहाशी म्हणे मी, पुत्र दारा धन माझे, अरे काळाचे हे खाजे ऐशे नेना तू गेला. आता इथं समष्टीची ममता कोणती? ब्रह्मदेवाची ममता घ्यावी लागली. ते त्याच्याही अंतकरणात ममता तयार झाली. मला हे बघायचं आहे, माझं आहे. आणि मग अहंकार तत्व रची, याच्यातून अहंकार निर्माण होतो. तेने महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि मग महाभूत निर्माण होतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि विषेंद्रिया गौसी स्वभावे तव भूताशी मनोनी येती सरिशी तियेही रूपा. आणि वास्तविक पाहता विषय आणि इंद्रिय स्वभावे तव भूताशी गौसी म्हणजे पंचमहाभूतांचीच ही कार्य आहेत. पंचमहाभूतापासून विषयी निर्माण होतात, पंचमहाभूतापासून इंद्रिय निर्माण होतात. त्याच्यात ज्ञानेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय असतील. ही पंचमहाभूतापासून निर्माण होतात आणि पंचविषय सुद्धा पंचमहाभूतापासूनच निर्माण होतात. मनोनी येती सरिशी तियेही रूप. आणि मग पंचमहाभूत आली की मग ते त्यांची सगळी सूक्ष्म शरीर निर्माण होतं, अंतकरण झालं. एक एक ज्ञानेंद्रिय एका एका महाभूताच्या सत्वगुणापासून निर्माण होतं, रजोगुणापासून कर्मेंद्रिय निर्माण होतं, पंचप्राण निर्माण होतात रजोगुणापासून, मिलित सत्वांशापासून अंतकरण निर्माण होतं, मग पंचकरण होतं आणि पंचकरणापासून मग पुढे स्थूल सृष्टी निर्माण होते. त्याच्यामध्ये सगळे विषय निर्माण होतात. म्हणून मनोनी येती सरिशी तियेही रूपा म्हणजे विषय आणि इंद्रिय ही सुद्धा रूपाला येतात. झालेनी विकार क्षोभे पाठी त्रिगुणांचे उभे तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठाव. आणि विकारांचा क्षोभ होतो. विकारामुळे मनात काय होतो? क्षोभ निर्माण होतो. विषय दिसले की इंद्रियामध्ये क्षोभ निर्माण होतो. विकार जे आहेत ते सगळे क्षोभ निर्माण करणारे आहेत. आणि मग आणि विकार क्षोभे पाठी त्रिगुणांचे उभे. 3 गुण जे आहेत सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या प्रत्येक गुणाचा क्षोभ होतो. प्रत्येक गुण विकार निर्माण करतात. सत्वगुण कोणता विकार निर्माण करील, रजोगुण कोणता करील, तमोगुण कोणता करील, त्याचा सगळा विचार पुढे सांगणार आहेत. कोणत्या क्षोभामुळे कोणत्या गुणामुळे कोणती सृष्टी निर्माण होते ते ज्ञानोबा सांगतात. स्वेदज कसे निर्माण होतात, अंडज कसे निर्माण होतात, जारज कसे निर्माण होतात,
उद्भिज कसे निर्माण होतात, गुणाचा विचार आहे. झाडं उगत झाली नाहीत, माणसं उगत झाली नाही, आपण माणूस उगत झालो नाही, झाडं उगत झाली नाहीत, पशु उगत झालेत का? अहो गुणामुळे झालेले आहेत, कर्मामुळे झालेले आहेत, वासनेमुळे झालेले आहेत. जन्म घेणे लागे, एवढा मोठा तो राजा होता आणि चांगला राजा, हरिण व्हावं लागलं. त्या हरणाची वासना मनामध्ये राहिली. रजोगुणातून मनुष्याचं मन सत्वगुणात जातं, सत्वगुणातून रजोगुणात जातं, रजोगुणातून कधी तमोगुणात जाईल काही सांगता येत नाही. म्हणून काय होतं, झालेनी विकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे, तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठावो. 8 विकारांच्या हालचालीने, आता इथं हे विकार जे आहेत ते मागच्या 8 घ्यायचे बरं का. पंच महाभूत आणि मन, बुद्धी आणि अहंकार आणि त्रिगुण, त्यांच्यापासून हा गर्भपिंड व्यक्त होतो म्हणे. आणि मग पुढे काय होतं, रुखाचा आवाका जैशी बीज कणिका, जीवो बांधे उदका भेटत खेवो. ज्याप्रमाणे उदाहरण दिलं, बीजाचा दाना पाण्याला भेटता क्षणी वृक्षाचा आकार तयार करतो. हा, बीज जळाची जवली कला आहे, ते शाखोपशाखी होय, तैसे मज करणे आहे भूतांचे हे. रुखाचा आवाका जैशी बीज कणिका. पण वृक्ष कसा वाढतो, जसं बीज असेल तसं. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे ना, डोरिलीला केळी कैची येते असं काहीतरी नाही का, शेपक असेल कदाचित. केळी कैची येते, बीज लावलं केळीचं आणि फळ पाहायला लागलं आंब्याचं. क्षेत्रीजे पेरीजे ते वाचून आण न उपजे, पाहिजे त्याची देखीजे दर्पण आधारे. जसं बीज असेल तसं फळ येईल. तुम्ही सत्कर्माचं बीज लावलं, सुखरूपी फळ येईल. पेरी कडू जिरे, मागे अमृत फळ. कडू जिरं पेरला आणि अमृत फळ मागायला लागला, कुठून मिळणार आहे? शेपक असेल कदाचित, ते डोरलीशी केळी कैची येते. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, रुखाचा आवाका जैशी बीज कणिका, जीवी बांधे उदका भेटत खेवो. ज्याप्रमाणे बीजाचा दाना पाण्याला भेटता क्षणी वृक्षाचा आकार तयार करतो, त्याप्रमाणे माझ्या संगतीमुळे अविद्या अनेक जगरूपी अनकुचीदार अंकुर घेऊ लागते. तैसे माझे संगे अविद्या नाना जगे आर घेऊ लागे आनियाची. जसं बी असतं, पाण्याचा संबंध आला की लगेच त्याच्यात अंकुर फुटायला सुरुवात करते, आणि जसं बीज असेल तसा अंकुर येतो. तसं माझ्या संगतीमुळे ही जी अविद्या आहे, माझी फक्त सत्ता आहे, आणि माझ्या सत्तेमुळे ही अविद्या जी आहे, तसं जसं ज्याचं बीज असेल तसं. नाही तर तुम्ही म्हणाल सत्ता तर सगळीची सारखीच आहे, परमात्मा सगळ्याला सारखाच आहेत, मग हे सुखी का आणि हे दुःखी का? काही जन्मताच आजारी का आणि काही जन्मताच निरोगी का? काही राजाच्या घरी का आणि काही दरिद्रेच्या घरी का? काही जन्मताच परमार्थ करतात, काहींना जन्मभर काही परमार्थ करायला माहिती पडत नाही. मग परमात्म्याची सत्ता तर एकसारखीच आहे, पण बीज वेगळं आहे प्रत्येकाचं. परत सांगा. बीज धर्मानुरूप झाडी उपजवी आप. आप म्हणजे पाणी.
तैसे परिणामले स्वरूप माझे जीवा, म्हणजे जीवाला माझं स्वरूप असं परिणाम पावतं. काय मिरिया माझी ती कोसी गोड, जैसे जीवनाची उदक विशी होय मारक, का मिरय माझी ती कोसी गोड. पाणी एकच आहे, पण ऊसात गेलं तर गोड होतं आणि मिरचीच्या झाडाला गेलं तिखट होतंय. तसं चैतन्य सगळ्यात एकच आहे, आत्मा सगळ्याचा एकच आहे. पण आत्मा एक असताना सुद्धा काही सुखीन काय दुःखी का, त्याचं कारण कर्म, वासना, आपलं बीज. मग गर्भगोळा तया कैचे रूप ते ये आया, ते पर्यशे राया सुजनाच्या. म्हणून मग त्या गर्भगोळा तयार झाला, म्हणजे बी तयार झालंय वासनेनुसार, कर्मानुसार, आणि सत्ता माझी घेतली. त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर तयार झालंय, त्याच्यामध्ये विषय आपलं अहंकार, हे अंतकरण निर्माण झालं, पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत. पण मग स्थूल सृष्टी कशी निर्माण होते. मग गर्भगोळा तया कैचे रूप तय आया, त्याला कसं पुढं रूप येतं. ते पर्यसे राया सुजनाची, तू सुजनाचा राजा आहेस. अर्जुनाला इथं सुजन म्हटलंय, आणि सुजन नाही, सुजनाचा राजा. म्हणजे सगळे सुजन आहेत, त्यांच्यातला राजा अर्जुन आहे. कारण अर्जुन जो आहे तो कसा आहे, सुमनु आणि शुद्धमती. सुजन, अर्जुनाच्या सुजनाचे अनेक उदाहरणं सांगता येतील आपल्याला. अर्जुनाला वाईट वाटतंय युद्ध करायचं, गुरुला कसं मारायचं, किंवा आपण जर सगळ्यांना मारलं तर सगळे लोक दुःखी होतील, स्त्रिया विधवा होतील, वर्णसंकर होईल. हे अर्जुनाच्या सुजनाचं लक्षण, जो दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून आपण स्वतः भिक्षा मागायला तयार होतोय. भिक्षा मागता भली म्हणतो. वास्तविक पाहता जरी भूमिका चुकीची असली तरी सुद्धा अर्जुनाचा हेतू चांगला आहे. यावेळेस ही भूमिका चुकीची आहे, पण चांगल्या करताय, माझ्यामुळं कोणाला त्रास नको. सुजन आहे. अनेक सुजन उदाहरणं अर्जुनाचे आपल्याला सांगता येतील. म्हणून सुजनाची या राया, सुजनात सुद्धा काय राजा येतो. म्हणून मी तुला सांगणार आहे. मग देव सुद्धा कोणाला सांगायला वेडा आहे का हो, परत परत सांगायला. जे आईला सांगितलं नाही, जे बापाला सांगितलं नाही, जे भावाला सांगितलं नाही, आणि ते कोणालाही सांगील का. ज्याचं कीर्तनात लक्ष नाही, प्रवचनात लक्ष नाही, कधी प्रवचन संपलं, 5 कधी वाजतील. ते परिसराया सुजनाची या, तो सुजनाचा राजा आहे. कोणते कोणते भेद होतात, कशी रूप तयार होतात. हां, धनंजया पै मनीज स्वेदज उद्वीज जारज उमटती सहज आवे वहे. मनीज म्हणजे अंडज, स्वेदज, उद्वीज आणि जारज, ह्या 4 खाणी आहेत बरं का. 4च प्रकार केले भगवंतानी. सगळ्या सृष्टीचे किती प्रकार केले, 4. काही अंडज आहेत म्हणजे अंड्यातून जन्माले, मग त्याला मनीज म्हटलंय. म्हणजे पशु पक्षी वगैरे कशातून जन्माला येतात, अंड्यातून. काही जे आहेत स्वेदज म्हणजे घामातून जन्माला येणारे पायी प्राणी आहेत, उवा वगैरे ते. त्यानंतर जारज म्हणजे जन्माला आल्याबरोबर त्यांच्या भोवती जार असते, वेष्टन असतं, मनुष्य असतील, पशु असतील. आणि उद्भिज म्हणजे झाडं. हे 4 जे आहेत, उमटती सहज अवयव. हे पण हे कशामुळे उमटतात, कोणत्या कोणत्या गुणाची वृद्धी झाल्यानंतर कोणत्या खाणीत जन्माला येतो.
जारज कोण होतं, उद्वीज कोण होतं, अंडज कोण होतं, त्याचा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल.